कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय? आज तू घरीच असणार आहेस? म्हणजे नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की पार्टी ऑफिसला जायचं नाहीये का तुला? हा नाही म्हणजे तसं काही ठरलं नाहीये माझं आज. पण एक मिनिट, तू असा अचानक का विचारतेस मला हे? नाही मी असंच म्हणजे अरे अमूल्या ये ग ये। आजी नमस्कार. नमस्कार, कशी आहेस? बस बरी आहे मी. कॉलेजमधनं डायरेक्ट आलीस ना? बरं तू चहा घेणार का कॉफी सांग बरं. नाही नाही नको. मी ॲक्च्युली आत्ता कॅफेमधूनच आले. आत्ताच तिकडे कॉफी झाली. अच्छा, वेदांत होता ना बरोबर? नाही, ते मी कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत गेले होते. आज आमच्या क्लास टेस्टचा रिझल्ट लागला ना, सगळ्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले म्हणून आम्ही सगळे मिळून कॅफेमध्ये गेलो होतो. बरोबर बरं, तू थांब मी आलेच जरा. हा सासूबाई कशा आहात? सासूबाई काय हल्ली कमी ऐकायला येतं का तुम्हाला? डोंट वरी, तुमची ही सून तुमचा व्यवस्थित इलाज कर. अहो मी तुम्हाला विचारत होते कशा आहात? बरे आहात ना? हे काय? नूतन कुठे गेली? काकू आत गेले. का उभी काय राहिलीस? बस ना. अमूल्या, तुझ्या आणि वेदांच्या अंगठीचं डिझाईन पसंतच करूया. हे बघ, आमच्या वेदांतला यातलं काही कळत नाही, तू आणि मी म्हणूनच ठरवूया. हा अगं बघ तरी, सगळ्याच डिझाईन्स खूप छान आहेत आजी. पण आजी ऍक्च्युली मला आणि वेदांतला थोडा वेळ हवा होता. मी कुठे घाई करतेय, घ्या की वेळ. नाही म्हणजे तसं नाही, सगळ्याच गोष्टी इतक्या फास्ट होत आहे ना की मला आणि काय वेदांत. ग तुम्ही आजकालची मुलं, हा एकमेकांवरती प्रेम करता, मग हे काय सगळं? हा काही अडचण आहे का? अडचण अशी काही नाहीये, मग फक्त ते म्हणजे माझा आणि वेदांचा स्वभाव कधी कधी जुळत नाही म्हणून. मग अमूल्या, मला तर वाटतं तुमचे 36च्या 36 गुण जुळतात. 36 गुणी जोडी आहे तुमची. आणि एका स्वभावाचं म्हणशील ना, तर स्वभाव जुळले नसते तर प्रेमात पडला असतात का तुम्ही? हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू परिस्थिती समजून घे. हे बघ, मी कदाचित सारखं सारखं तेच तेच बोलत असेल, पण हो माझ्या आई अण्णांना फरक पडतो. कसं आहे ना वेदांत, आम्हा मध्यमवर्गीयांना ना एक वेळ पैसा कमी असला ना तरी चालतो, पण समाजातली इब्रत कमी नाही झाली पाहिजे. कारण आमच्याबद्दल लोक काय म्हणतात ह्याने आम्हाला फरक पडतो. कदाचित तुला ही गोष्ट नाही समजू शकणार. कारण काय वेदांत, तुला सवय लागली खोटं बोलण्याची, त्यामुळे कोणी कितीही दुखावलं तरी तुला फरकच नाही पडणार. आणि कदाचित त्यामुळेच मला काय वाटतंय, माझ्या घरच्यांना काय वाटतंय हे तुला कधी समजूच नाही शकणार. बाप नाही असणार रे तू. जेव्हा तू एका मुलीचा बाप होशील ना वेदांत, तेव्हा तुला कळेल. जेव्हा तुझी मुलगी तुझ्याशी खोटं बोलेल ना, तेव्हा तुला ही गोष्ट कळेल. एक वेळ आपण असं समजू की आपल्या दोघांचा साखरपुडा झाला,
ताई आणि विक्रांतचं लग्न झालं. पण मग नंतर काय? नंतर जेव्हा तू आमच्या घरी येऊन हे सांगशील की आम्ही हे सगळं नाटक करत होतो, तेव्हा तुला कळतंय का काय होईल? अरे माझ्या आई अण्णांच्या नजरेला नजर नाही मिळू शकणार मी. माझ्या आईच्या डोळ्यात येणारे अश्रू मी थांबवू नाही शकणार. माझ्या आई अण्णांना फक्त माझ्यामुळे त्रास होतो हे मला बघितलं नाही जाणार वेदांत. आणि तेव्हा माझ्याकडे फक्त एकच उपाय उरेल आणि तो म्हणजे आत्महत्या. पण नाही, तेव्हा सुद्धा तुला हेच वाटेल की अमूल्या तू कशाला भाऊ करतेस या गोष्टीचा. म्हणजे अगं तू काय अमूल्य 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 म्हणून काही होणार नाहीये. सांग, आहे तुझ्याकडे या गोष्टीचा उपाय? बोल ना, काय सोल्युशन आहे तुझ्याकडे? बोल. वेदांत वानखेडे, लाज वाटते का? अरे आज तुझ्यामुळे हिला इतका त्रास होतोय, दिसतंय का? अरे बाबा बस झालं ना, बस. सांगून टाक तिला की तुला ती आवडते. सांगून टाक तिला की तुझं तिच्यावर प्रेम आहे. सांगून टाक की तुला तिच्याशीच लग्न करायचंय. तुझा प्रॉब्लेम काय माहिती वेदांत? तू ना एक नंबरचा फट्टू आहेस. तुला काय वाटतं रे? बाहेर जाऊन मारामारी केली म्हणजे तुझ्यात खूप हिंमत आहे? अरे हे सगळं ना कोणीही करू शकतं. खरी हिंमत कशाला लागते माहितीये? आपल्या आवडत्या व्यक्तीवर आपलं जे प्रेम आहे ना ते व्यक्त करायला. पण ती तुझ्यात नाहीये. अरे वेदांत, तुझ्या जागी मी असतो ना तर आता तिच्या समोर जाऊन उभा राहिला असतो, तिच्या डोळ्यात बघितलं असतं, तिचा हात धरला असता आणि तिला बोललो असतो, अमूल्या आय लव्ह यू, आय लव्ह यू. असं का वागतोयस? अरे बघ जरा तिच्याकडे काय अवस्था झाली आहे तिची. हे बघ वेदांत, अभी नहीं ना तो कभी नहीं. अरे आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. माझं अमूल्यावर प्रेम होतं आणि ते प्रेम मी व्यक्त करू नाही शकलो. आणि वेदांत, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा माणसाच्या आयुष्यात पश्चाताप होणं सुरू होतं ना तेव्हा तो माणूस संपतो. आता माझ्याकडे काय बघतोय? तिच्याकडे बघ. वेदांत, अरे मी इथे उभी आहे. अरे बोल ना वेदांत, इकडे बघून बोल. हे बघ, माझं ठरलं. मी हा साखरपुडा करू शकत नाही. मी माझ्या आई अण्णांना अजून दुखावू शकत नाही. संपला विषय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सरकार, तुम्हाला वाढू का भाजी अजून? अर्जुन, तू जाऊ नयेस ही माझी सुद्धा इच्छा आहे. आणि त्यासाठी जे काय करायला लागेल ना ते सगळं करू आपण. झालं, तुम्हीच राहिला होतात फक्त. आपण ह्या विषयावर न बोललेलंच बरं आहे का? नाही नाही अर्जुन, थांब. त्यांना बोलू दे की. सरकार, काय जे वाटेल ते करू. म्हणजे मला कळलं नाही म्हणून विचारते आम्ही. म्हणजे पैसे द्यायला लागले तर पैसे द्यायचे. म्हणजे अर्जुन घरातच थांबला पाहिजे. हा सरकार, कोण घरात थांबलं पाहिजे हे कळतंय, पण कोण नाही थांबलं पाहिजे हे नाही कळत ना. सरकार, ज्यामुळे हे सगळं घडलं ती चूक परत करायची आहे का त्याला सोडवण्यासाठी? काही घडलं नाही. तू ठरवलं असतं तर सगळं बरोबर झालं असतं. दंगा तू केला होता. सुजय, तुला का अचानक भाऊजीवरती एवढा पुळकायला लागलाय? सुजा, खरंच तुझ्या नशिबाला ना बायको लईच बाद मिळाली बघ. औशी, बायको खरं तर तुमच्यासारखी पाहिजे. या उतार वयात बहिणीचा संसार मोडणारी. हो भाऊजी, अहो माझं काय घेऊन बसले. तुम्हाला सांगते बायको कशी पाहिजे. या आप्पी सारखी हुशार, प्रेमळ, आदर्श. हाय का नाही अर्जुन? 100% बरोबर आहे मावशी. आणि जगात काय जरी झालं ना तरी मी आप्पीचीच निवड करेल आणि करत राहीन. कळलं का मावशी? आणि ती कुणाची निवड करते रे अर्जुन? अर्जुनची साई? हे बोलायला झालं आप्पी, तसं वागण्यातनं पण दिसू देत की जरा. आई बास कर आता. मला ना इथे काही कळतच नाही कोणाचं. सगळेच विचित्र वागतात या ठिकाणी.
काय एवढा रोख असतो तुमचा अपर्णावर? तिच्यावर नाही रोख आमचा. नाही, रोख तिच्यावरच आहे काकी, कळते. विषय माझ्यावरून सुरू होतो आणि तिच्यावर येऊन थांबतो, एवढं कळतंय मला. अरे कारण सगळं घोडं तिच्यापाशीच येऊन अडलंय. तिनंच तर सगळा घोळ करून ठेवलाय. घोळ तिने नाही केला काकी, घोळ मी केलाय. गुन्हा मी केलाय. माझ्यामुळे तिला ऐकून घ्यावं लागतं सारखं, आणि ती बिचारी घेती. बस, या विषयावर चर्चा इथंच बंद. घरातल्या सगळ्यांना वाटतंय ना तू जाऊ नयेस म्हणून, तर तू जात नाहीयेस. अहो सरकार, अहो बस, माझ्यासाठी विषय संपलेला आहे. तू जाणार नाहीयेस. 4 दिवस झाला आपलं तेच सगळं बसलोय आपण. मला नाही जेवायचं. अर्जुन, भरल्या ताटून कधीच उठायचं नसतं. जेवूया चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कशाला थांबवलंस तुम्हाला? अर्जुन, तुलाही माहिती आहे, तू ताटून उठून गेला असतास तर आईनं नसतं आवडलं. पण ती काकी कशी वागते ते दिसत नाही का तुला? आणि आता सरकारने उडी घेतली त्यामध्ये. काय तर म्हण, काही झालं तरी आपण अर्जाला सोडू, काही करू, वाटेल ते करू. तेच तर कळू ना मला सरकारांचं ना. आता बरा सपोर्ट करूशी वाटतोय. हे पण त्या मनी मावशीने सांगितलं असणार आहे, तुला सांगतो. सरकार आहे ना, त्या मनी मावशी आजचा बावला झाल्यात, बावला. नाही अर्जुन, कदाचित सरकारांना आईचं म्हणणं पटलं असेल. नाही 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 नाही, एवढा सरळ माणूस नाही सरकार. आईचं म्हणणं पटलं आणि मग सपोर्ट करायला. अर्जुन, मग काय करायचं आता? तेच तर कळालं ना. कसं सांगू म्हणजे या सगळ्यांना कळेल. मला तर काय करावं तेच समजत नाही. काच गोंधळ उडालाय. आईचं म्हणणं ऐकलं की असं वाटतं बरोबरच आहे ना त्यांचं. काय चुकीचं आहे? खरंच मी एकटी सांभाळू शकणार आहे का बाळाला? त्यात तू नसणार आहेस, तुझं प्रेम मिळणार नाही ते वेगळंच. आणि ह्या सगळ्यात या लेकराची तरी काय चूक आहे रे? मग त्याला का उगाच शिक्षा? परत विचार केला की असं वाटतं तू पण शिक्षा भोगलीच पाहिजे ना. तू चुकलाय, ते जर नाही केलं तर आपण कायदा मोडतोय. मी स्वतःला, लोकांना, मी सगळ्यांनाच फसवते असं वाटतं. मला कळत नाही मी काय करू आता. आपे आपे, मला खात्री आहे तू काळजी घेशील बाळाची व्यवस्थित. फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस ना तू? नाही नाही आपे, अगं माझा ठाम विश्वास आहे तुझ्यावर. मी बघितलंय तुला काम करताना. अर्जुन, ते काम आहे माझं. तेच म्हणतोय मी, ते काम असून पण तू एवढ्या प्रामाणिकपणे करतेस. बाळाचा विषय असल्यावर तर तू लय काळजी घेशील बाळाची आपल्या. भीती वाटते मला. अगं भ्यायचं नाही आपे, आपण करू ना सगळं नीट. अर्जुन, मला कोणाला दुखवायचं नाही खरंच. हे बघा, आपण सत्याच्या खऱ्याच्या मार्गावर चाललोय का नाही, तो अवघड असतो का नाही, मग हे लोकांना कळायला वेळ लागतो. आपण फाईट करतो ती साधी नाही. घरच्यांबरोबर फाईटच चालली आपली. आपण ज्या मार्गावर चाललोय ना, तो मार्गच बरोबर आहे हे या लोकांना कळायला वेळ लागणार आहे. म्हणून म्हणतोय आपली फाईट साधी नाही. माझ्यामुळे कोणी दुखावलं नाही गेलं पाहिजे. आणि तू दुखावलीस तर माझं काही नाही रे. माझ्यासाठी तू आहेस की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांबा, एका टायमाला एक आधी यांची नोंद होतो. आधी आमची नोंदवा. अरे असं कसं, आधी ते आले त्यांची नोंदवायला पाहिजे कंप्लेंट. बसा तोपर्यंत. हा, तुमचं नाव सांगा. हो साहेब, याज्ञवल्क त्रिपुर श्लावक संपूरकर.
तुमचं सांगा. मी स्वरांग रागिणी याज्ञवल्क्य संपूरकर प्रवर संगेकर. आधी तुमची कंप्लेंट नोंदवतो, तुम्ही बसा तोपर्यंत. हा, तुमचं नाव सांगा. जगन शरद भादवे. अशी कंप्लेंट पाहिजे जी लिहायला पण मजा आली पाहिजे. कोणाविरुद्ध कंप्लेंट आहे तुमची? यांच्या विरुद्ध. ज्यांच्या विरोधात कंप्लेंट आहे ना त्यांची पण नावं लिहावी लागतात साहेब. लिहा. हा ते मी आधी केस समजून घेतो, हा मग नंतर कंप्लेंट लिहितो. चालेल. बोला, एकेकानं बोला. आधी मी सांगते, ह्या लोकांनी आम्हाला अक्षरशः वाद आणलाय. वाद वाद तर आम्हाला आणलंय. ही बाई आमच्या पायपुसणीने पाय पुसते. बरोबर आहे. पाय पुसणे पाय पुसणार ना, हात कसे पुसणार? हात पुसले तर त्याला हात पुसणी नाही म्हणणार. साहेब तुमची नाईट ड्युटी होती का हो साहेब? का? नाही, रात्री जागरण झाल्यावरच असले जोक सुचते. हे बघा, माझी काय नाईट ड्युटी वगैरे काय नव्हती. चांगली झोप झाली आहे माझी. अच्छा, म्हणजे मोबाईल मध्ये प्रॉब्लेम नाही, मेमरीच करप्ट आहे. बरोबर आहे. बरोबर काय? मुद्दा काय? ही बाई आमच्या पायपुसणीने पाय पुसते. मग पुसणारच ना, स्वच्छतेची आवडच आहे तिला. साधा साबण सुद्धा 3 वेळा धुवून घेते ती. हा, मोठे आले स्वच्छतेची भक्ती आहे. तुम्हालाच म्हणजे स्वच्छतेची आवड. आम्ही किती असे परेश मोकाशीच आहे. म्हणजे 4-4 दिवस एकच शर्ट घालतात ते फक्त. एक मिनिट, ते हे सगळं पाणी वाचवण्यासाठी करतात. त्याच्या मागचा त्यांचा उद्देश चांगला आहे. या हिशोबाने तर मी तर खूपच पाणी वाचवतो. म्हणजे तुम्ही आंघोळ नाही करत? हो, आंघोळ करतो मी. दिवसातून 2-2 वेळा आंघोळ करतो मी. एवढी स्वच्छता? नाही, मी म्हशी धुवायला जातो ना, त्यांच्याबरोबर माझी पण आंघोळ होती. काय बोलताय? काय बोलतो म्हणजे? 4 म्हशी आहेत आमच्याकडे, 4 म्हशी. पशुपालनाची आवड आहे मला. पारंपरिक व्यवसाय आमचा, पारंपरिक. कसं आहे, माणसानं काही झालं तरी शेती पशुपालन हे विसरलं नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो, गावाकडे 150 कोंबड्या आहेत आमच्या. 150. बापरे. मग कोंबड्यांनी जास्त अंडी द्यावी म्हणून काय करायचं? काय? त्यांना कसं आहार द्यायचा? सकस राहते ते. सकस. हा, तो सकस आहार द्यायचा. कोंबड्यांना गव्हाच्या पिठाच्या कोंड्यात गुळ घालून त्याचे लाडू खायला द्यायचे. सकाळ दुपार संध्याकाळ. हे एवढे अंडी देतात कोंबड्या. आपल्याला माहित नसतो, पण उपाय आपल्या आजूबाजूलाच असतात. खरंय सर. आता द्राक्ष गोड व्हावी यासाठी काय करायचं? ऊसाचा रस काढून चोथा उरतो का नाही, तो वाळवून त्याची भुकटी करायची. त्या भुकटीमध्ये पाणी घालायचं आणि ते द्राक्षाच्या मुळाशी घालायचं. मग बघा, द्राक्ष काय गोड होत्यात. द्राक्ष खातोय का ऊस हेच कळत नाही आपल्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे एवढाले एक द्राक्ष. आता वांग्यासाठी तुम्हाला सांगतो, ऐका ना, इथं आमची माती आमची माणसं कार्यक्रम चालू नाहीये. तर आमची माणसं आमची भांडणं हा कार्यक्रम चालू आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. पाय पुसण्याचा विषय चालू होतो तो घ्या ना. तुम्ही एक काम करा, बूट घालत जा, त्या सॉक्स घालत जा, म्हणजे पाय खराब होणारच नाही. पाय पुसणी वापरावी लागणार नाही. साहेब, आमची तक्रार घ्या. सकाळ सकाळ आमच्या दाराला जे दूध लावलेलं असतं ती दुधाची पिशवी हे लोक लंपास करतात आणि आम्ही झोपेतनं उठायच्या आतमध्ये हे चहा पिऊन मोकळे झालेले असतात त्या दुधाची. अरे बरोबर आहे ना. मग दूधवाला येते 6 वाजता, आम्ही उठतो 5 वाजता, हे उठतं 10:30 वाजता. मग अरे काय करेल बिचारे ते दूध खराब होऊ नये म्हणून घेतो आम्ही वापरून. अहो, पण तुम्ही तुमचं दूध का नाही घेत? हा तेच ना, तुम्ही तुमचं दूध का नाही घेत? अरे आमचं दूधवाला लेट येते ना, आणि आम्हाला लवकर उठायची सवय आहे. मग तुम्ही ह्यांच्या दूधवाल्याकडून दूध घ्या. अरे त्याचं आमचं भांडण आहे ना. का नाही, एकदा ही त्याला म्हणे की तुम्ही दुधात एवढं पाणी का घालता, तर त्यांना अख्खी कॅटली फेकून मारली याला. अरे काळी निळी पडली. पहिले लय गोरी होती, तेव्हापासून तशीच आहे. म्हणून आम्ही त्याच्याशी बोलत नाही आणि त्याच्याकडचं दूध घेत नाही. वा 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 वा. हे म्हणजे ना, ह्यांना लग्न तर करायचंय पण दुसऱ्याच्या मांडवात. तुम्ही तुमचं दूध घे चला. साहेब, तुम्ही त्यांना सांगा. दुधाचा प्रॉब्लेम आहे ना, मी सॉल्व्ह करतो. हा, म्हशी तर आहेत आपल्याकडे. अरे हे बघा, हे माझं कार्ड तुमच्याकडे ठेवा. प्युअर A2 मिल्क. A2 म्हणजे? दूध घालायला आम्ही लवकर येतो म्हणून A2 मिल्क. आपण हे उशिरा उठतात ना, त्यांच्यासाठी वेगळं आहे. प्युअर लेटू मिल्क म्हणजे आम्ही दूध घालायला लेटू जातो म्हणून लेटू मिल्क.
लेटू मिल्क काय प्युअर दूध आहे माहितीये का? अहो दूध आहे का पनीर हेच कळत नाही. काय सांगता? अहो चहा केला ना चमच्याने खावा लागतो. हो? मग बासुंदीच जणू. पण साहेब दूध पातळ पाहिजे असेल तर मग तुम्ही पाणी त्यात घाला, आम्ही नाही ते सांगत. आम्ही बाबा प्युअरच दूध देतो. तुम्हाला सांगतो म्हशीने घट्ट दूध द्यावं असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे माहिती का? आमच्या आजोबानं फॉर्म्युला सांगितलंय. गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्याच्या सूर्यफुलाच्या बिया घालायच्या, थोडा खायचा डिंक आणि बाजरीच्या पिठाचा कोंडा टाकायचा, थोडस मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याचे असे गोळे गोळे करायचे, त्याचे पापड बनवायचे आणि म्हशीला खायला घालायचे. मग बघा दूध. काही झालं तरी साहेब तुम्हाला सांगतो शेती पाहिजे. शेती इकायची नसते साहेब, राखायची असते. आरा खतरनाक. ऐका ना साहेब, तरडेंवरती कार्टून जरी आलं ना तरी ते पण तुमच्यापेक्षा बेटर दिसेल. तुम्ही पोलीस आहात ना, तेवढंच करा. मग उपेंद्र लिमेकर ते होते त्यात पोलीस. तुमचं साधारण पोलीस स्टेशन सोडून सगळा अभ्यास दिसतोय. पोलिसांचं सर्व दुर्लक्ष असतं. पोलीस म्हणजे चातक पक्षी. तो फक्त पावसाची वाट बघतो, त्याचं काय लक्ष भिक्ष नसतं साहेब. हो का? नाही म्हणजे पोलीस म्हणजे कुठला तरी एखादा पक्षी असेलच की. अहो पण कशाला पाहिजे कुठला पक्षी? पोलीस माणूस असतो एवढं पुरेसं नाहीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो मला ना एक सॉलिड डाऊट आलाय. म्हणजे आणि जर तो खरा असेल ना तर आपल्या हातात एक ॲटम बॉम्ब सापडलाय. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आता बघा नगरकरांचा वाडा कसा हादरून जातोय ते. ना भूतो ना भविष्यती. ब्रेकिंग न्यूज. अगं कालपासून काही जेवली नाहीस, खाल्लं नाहीस आणि तरी सुद्धा कसली मळमळ होते का तुला? मलाच नाही माहिती आई. तुला माहित नाही म्हणजे काय? तुला माहित नाही, मला माहित नाही, तर डॉक्टरकडे तरी जाऊया, त्यांना तरी कळेल. तर तिथेही नाही जायचं म्हणतेस? नको, डॉक्टरांकडे नको जायला. अरे का नको जायला? कमाल आहे हा. माझी खरंच कमाल आहे तुझी. ती आता नको म्हणते ना डॉक्टरकडे जायला, तर का आग्रह करते तिला? मला नाही जायचं ना तुला डॉक्टरकडे? ठीक आहे, नको जाऊया आपण. डॉक्टरला घरी बोलवूया. लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलावूया. पण लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टर कशाला हवाय? कमाल झाली तुझी माधवी. इतकं कळत नाही तुला? नाहीयेस ना, इतके प्रश्न कसे पडतात तुला? अरे एकदा नाही दोनदा आई झाली तरी प्रश्न पडतायत. काय ते थांब पडू नकोस. प्लीज. नाही मी जायला देणार नाही. प्लीज काय प्लीज? आतमध्ये स्वतःला कोंडून घेणार होतीस? अगं पण कोंडून घेऊन फायदा काय? एक ना एक दिवस हे पोटातलं सत्य स्पष्टपणे सगळ्यांना दिसणार. ते दिवसेंदिवस जास्तीत जास्त स्पष्ट होत जाणार आहे. गायत्री, आत्या काय बोलते? काय बोलते आत्या? अगं बोल ना, काय झालंय? अगं का माझा जीव टांगणीला लावतेस? अगं बोल. अगं मला रडतेस काय? काय झालं ते सांग ना स्पष्ट. काय झालंय सांग ना. काय स्पष्ट सांगणार आहे ती? शेण खाल्ल्यावर कुठलं तोंड करून बोलणार ती? अगं मारू नको तिला. तिची रडारड ह्याच्यावर नाही कळत नाहीये का तुला काय झालंय ते? अगं बोल ना, आता काय माझा जीव घेणार आहेस तू? आणि हे सगळं करण्याआधी माझा जीव घ्यायचा होतास ना. का केलं असं? ह्यावर ना आपण एक जालीम उपाय करूया. पण त्याआधी हिचा पराक्रम मला वाड्यात सगळ्यांना सांगायला हवा. नाही, नको माणसं, नको, सगळ्यांना नको. नेमकं गरजेच्या वेळेस हे कुठे जातात कोणाचं? अरे मी कशाला आहे? मी घेऊन येतो त्यांना. चला मी पण येते. थांबा माणसं, प्लीज तुम्हाला काही सांगू नका प्लीज. आपण आपापसात मिटून टाकूया ना. आधीच आम्ही सावत्र. त्यांच्यावर चोरीसाळ आलाय आणि हे जर का सगळ्यांना कळलं तर बरबाद होऊन जाऊ आम्ही. प्लीज सांगू नका ना, मी तुमच्या पाया पडते. बाबा व्हा ना बरबाद. इतकं सगळं होऊन सुद्धा एवढं तोंड वर करून बिंदासपणे कसं काय जगताय तुम्ही? आता हे शेण खाल्लंय ना हिनी, मग सामोरं जायची तयारी पण ठेवा. मी तर बाई दादापासून काही लपून ठेवणार नाही. हो नाही आत्या प्लीज दादा नको अगं नको का? अच्छा दादा मारून टाकते. नको प्लीज नको.
मारून टाकतील म्हणे. कुठल्या तोंडाने जगणार आहेस तू? तुझ्यासारखी मुलगी तर मेलेलीच बरी. चल Please, सोड, चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अच्छा, म्हणजे मुक्ताला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं? तरीच हिच्या पदराला सारखी चिकटलेली असायची. तिच्या पापात चांगलीच साथ दिलेली दिसते या मुक्ताने. मुक्ता, हे माहित होतं तुला? मग आधी का नाही सांगितलं? हे तू आधीच सांगायला हवं होतंस. मोठी आई काहीतरी लय घाबरली होती. तिनं आत्महत्या करायचा सुद्धा प्रयत्न केला होता. जर मी वेळेवर पोचले नसते ना तर आज आपल्यात नसती. काय झालंय? गायत्री अगं, मी कसं बस तिला जगवलं आणि त्यासोबत त्या ऋषीचा पण शोध घेत होतो. मग सापडला ना तू? आई, अगं तो ना त्याच्या कुठल्या तरी फॅमिली मॅटरमध्ये अडकलाय, पण त्यांनी त्याच्या जवळच्या एका मित्राजवळ निरोप द्यायला सांगितलंय की तो येऊन भेटेल. मोठी आई, मी सांगायला हवं होतं खरंय, आमचं चुकलंच, पण खरंच ऋषीचा शोध लागल्यावर आम्ही सांगू असा विचार केला होता. आम्हाला सांगून केला होता विचार? ह्याला विचार नाही, अविचार म्हणतात. याला अतिशहाणपणा पण म्हणतात. वा वा वा, काय डोकं चालवतेस ग तू? या घराची आदर्श सून आहेस ना, नगरकरांची आदर्श सून मुक्ता नगरकर. वा वा वा. अगं, दादाला एकदा सुद्धा सांगावंसं वाटलं नाही तुला? त्याचा सल्ला घ्यावासा वाटला नाही? नाही, पण मी काय म्हणतो, तुम्ही जर दादाला सांगत नसाल ना तर राहू दे, पण मी मात्र सांगणार हा. कारण ते आमची श्रद्धास्थान आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी निष्ठावान आहोत. गायत्री, दादा आला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. माझं नाव पूनम दत्तात्रय दळवी, हे माहेरचं नाव आहे आणि माहेर मुपाडा. सासरचं नाव आहे पूनम हेमंत म्हात्रे, सासरचं गाव आहे पेण. नमस्कार. माझं नाव माहेरचं नाव प्रेमला नारायण जांभळे, मुक्काम रिस. सासरचं नाव प्रेमला महेश म्हात्रे, कळवे, हमरापूर तालुक्यामध्ये. म्हणजे जिथे तुम्ही गणपतीचं गाव म्हणता तिकडे गणपतीचे कारखाने भरपूर आहेत, असं कळवे गाव सासरचं. बरं, आता तुम्ही कुठला विषय शिकवता? माझ्याकडे सध्या मराठी आणि विज्ञान विषय आहे. कितवीसाठी? 5वी 6वीसाठी. माझ्याकडे इंग्रजी विषय आहे 9वी 10वीसाठी. माझ्याकडे 8वीसाठी मराठी आणि समाजशास्त्र हा विषय आहे. मी 11वी 12वीला शिकवते. माझ्याकडे अकाउंट आणि अर्थशास्त्र विषय आहे. अरे वा. माझ्याकडे गणित आणि इंग्रजी 5वीसाठी शिकवते.
माझ्याकडे 5वी 6वी हिंदी आणि परिसर. आपण माझ्याकडे सायन्स मॅथ्स आहे 9वी 10वीचं. अच्छा, माझ्याकडे हिंदी हा विषय आहे आणि इतिहास 9वी 10वी. आता सगळे विद्यार्थी आहेत ना, जेव्हा समजेल तेव्हा फार उत्साह वाढेल त्यांचा, हो की नाही? हो हो नक्कीच. कशासाठी वाढेल? आमच्या मॅडमची सुद्धा स्पर्धा असते आणि त्यांना सुद्धा एखादे शिक्षक येऊन प्रश्न विचारतात, याबद्दल सुद्धा उत्सुकता वाढेल त्यांची. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं आणि देवाचं, म्हणजे जसं महड देवस्थान आहे, आता आम्ही अष्टविनायक यात्रा करतोय त्या निमित्तानं, प्रत्येकीच्या आयुष्यात ना एक देवाचं स्थान असतं. मग ते वेगवेगळ्या मार्गाने असतं, माध्यमातून असतं, कसंही असतं. मग तुमच्या बाबतीत काय आहे अनुभव, जर सांगायचा झाला? कोणीही बोला. हां, माझा एक अनुभव सांगते की माझं बालपण इथेच खोपोलीत गेल्यामुळे चतुर्थीला आम्ही महडला काकड आरतीला यायचो. बरं. हां, काकड आरतीला बरेच वर्ष आम्ही आलेलो आहोत. आणि मला एक प्रचिती आलेली सांगते की अगदी महड फाट्यावर आम्ही सकाळी टेम्पोनी जायचे. 6:30ची वेळ होती, 7ची शाळा असते. खोपोली फाट्यावरून टेम्पो पकडला आणि 6:30 वाजता आमचा वन वे असल्यामुळे गाडी सुसाट, पण समोरून एक टेम्पो आला आणि तो आमच्या समोर असा वळून सरळ झाला. आणि त्यावेळेला त्या ड्रायव्हरलाही सुचलं नाही की ब्रेक मारावं की काय करावं. अक्षरशः आम्ही तिघांनी डोळे मिटले होते की काय पुढे होईल काय सांगता येत नाही. आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो टेम्पोसुद्धा सरळ होता आणि आमचा टेम्पोसुद्धा सरळ चालला होता. अशा प्रकारे एक प्रचिती मला एक आली आणि ती सुद्धा महड फाट्यावर आलेली आहे. महड फाट्यावर आलेली अगदी. वा 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 वा. अजून कोणाचं काय? माझ्या आईचा एक अनुभव आहे गणपतीच्या बाबतीतला. माझा जन्म 23 सप्टेंबर, त्यावेळी अनंत चतुर्दशी होती आणि 2-4 महिन्यांनी मी आजारी पडले. मग डॉक्टरकडे नेल्यानंतर लगेच मी बरी झाली, म्हणजे तिथंच लगेच हातपाय हलवायला लागले. मग आईला आमच्या कामवाली बाई होती, तिने सांगितलं की मी असं बोलले होते की हिला जर बरं वाटलं तर मी गणपती आणू. आणि त्यामुळे दरवेळी आई घरातले सगळे सांगत असतात की तुझ्या जन्मापासून आम्ही गणपती आणतोय. अजून कोण? लहाना भाऊ आहे गणेश, त्याचा जन्मच गणेश चतुर्थीचा, म्हणून नाव गणेश. म्हणून नाव गणेश ठेवलं. आणि दुसरं नाव त्याचं विनायक. पण त्याच्या बाबतीत सतत गणेश चतुर्थीलाच काही ना काही विशेष अनुभव येत गेले. एक दिवस ज्यावेळेस तो आजारी होता आणि आजारी असताना त्याला परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं की 12वीची परीक्षा आहे आणि तो त्या आजारी असताना त्याने ते गडबडीमध्ये कुठेतरी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेला जायचं तर त्याला ते हॉल तिकीट मिळतच नव्हतं. आणि मग त्याची श्रद्धा गणपतीवर खूप आहे, म्हणून त्याने देवासमोर डोळे जोडले आणि नमस्कार केला. आणि त्याला प्रचिती मिळाली की त्याने त्याचं हॉल तिकीट त्याच्या पिलोखाली ठेवलेलं आणि त्याने डोळे उघडल्यानंतर तो आला आणि त्याने पिलो वरती केले, त्यावेळेस त्याला ते मिळालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला सांगा, यांच्यात कोणाचे स्वभाव कसे येतो, खरं सांगा. खरंच खूप सगळे छान आहेत. नाही ज्या मॅडम तर म्हणजे टीव्हीवर आमच्या सांगण्यासाठी बोललात तुम्ही, पण ह्या मॅडम मध्ये काय प्रॉब्लेम आहे? काही नाहीये, त्या तर इतक्या आहेत की त्या नसल्या तरी त्यांची कमी लगेच जाणवेल. नसले की कमी जाणवेल. म्हणजे अगदी एखादा जर चेहरा जर एखाद्याचा पडलेला असेल तर लगेच ते हसवतील, काहीतरी एखादा जोक करू. का तुमचे पडलेले असतात चेहरे? बरं, या मध्ये बसल्यात त्या छान वक्तायत खूप आणि फार ऑनेस्ट आहेत. आत्ताच आलेले आहेत, त्यांना 1.5 वर्ष झालेलं आहे आमच्या शाळेमध्ये, पण असं वाटत नाहीये की त्यांना 1.5 वर्ष झालेलं आहे. इतक्या बोलतात? नाही, बोलत नाही, खूप वर्षापासून आमच्यामध्ये आहेत असंच वाटतं. लगेच येऊन त्या मिक्स पण झाल्या आमच्यामध्ये. हो हो, म्हणजे नवीन असून पण लगेच आमच्या बरोबर, म्हणजे आमच्या वयाप्रमाणे लगेच अगदी त्या गप्पा मारतात. ज्युनियर असून. हो ना, तुम्हाला सिनियरगिरी दाखवूच दिली नाही त्यांनी, हो ना? तुम्हाला दाखवण्याचा स्कोपच दिला नाही. नाही, पण सिनियरगिरी दाखवली जातच नाही ना. तुमच्याकडे बघून तर 100% दाखवत असतात. नाही खरंच. त्या मॅडम बद्दल सांगते. आमचे सर्व म्हणजे ग्रुप, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं काही असेल तर आम्ही पार्ट्या देतो एकमेकांना. लेडीज पार्टी असते प्रत्येक मुलाचा वाढदिवस असेल काहीतरी, नाश्ता वगैरे. आणि मग काय त्याचं वाढफेड करायची असेल, वाटप करायचं असेल, डिश भरायचं असेल की अंबोनी मॅडम. ऑर्डर देण्यापासून सगळं यांच्याकडे. डिश भरणं त्यांच्याकडे, तुमच्याकडे फक्त खायचं. किंवा ऑर्डर देण्यापासून वाढफेड करायचं, डिश बांधायचं वगैरे, ते सगळं काम त्यांच्याकडे सगळं. थोडक्यात तुम्ही पार्टीच्या निमित्ताने त्यांना कामाला लावता असं म्हणायला हरकत नाही. काय असं नाहीये, नियोजन नियोजन करण्यात वगैरे की नियोजन व्यवस्थित चांगलं केलं जातं या दृष्टीने सगळ्यांना व्यवस्थित. म्हणजे बाकीच्या करत नाही नियोजन? नाही, बाकीच्या पण करतात, असं नाहीये. काय काय करतात? करतात तर तुमच्या 8 जणींमध्ये पटकन राग कोणाला येतो?
यांना जास्त राग यायचा लगेच. सुरुवातीला कौतुक केलं हा? पण तितक्याच छान लगेच गोड पण प्रसंग असेल ना तर मला स्पष्ट बोलतात आणि तितक्याच लगेच प्रेमाने हाक पण मारतात. लगेच रिॲक्ट होते. मग समोरच्याला कदाचित थोडं राग पण हट येतो की होतं लगेच. आणि पण ती लगेच नंतर हे पण होतंय. पण स्वतः लगेच रिॲक्ट केल्यामुळे जरासं थोडंसं समोरच्याला हे होतं, दुखावतं. तसं आहे पण स्वभाव पण स्वभाव गोड आहे त्यांचा, खूप प्रत्येक छान आहे. गोष्टीला काही झालं तरी म्हणजे असं काही नाश्ता वगैरे द्यायला नाही म्हणत नाही. काही असलं कार्यक्रम की चला गायकवाड मॅडम हे द्यायचं आहे ते द्यायचं आहे की नाही म्हणत नाही कधी, लगेच तयार. बिनधास्त स्वभाव आहे. त्या एकदम गप्प काय आहेत तुमच्या काही दहशतीमुळे? नाही. काय हो त्या इतक्या का शांत आहेत? काहीच नाही, आम्ही सगळे बोलतोय ना म्हणून त्या थोड्या शांत आहे. ऐकते हो. हो हा. म्हणजे तुम्ही ऐकण्याच्या झोनमध्ये आहात. बरं, तुम्ही 3 जणींसाठी हा खेळ आहे. खेळ सोपा आहे. निरंजनांचा मनोरा रचायचा आहे आणि हा मनोरा रचत असताना सर्वात उंच मनोरा ज्या माऊली रचणार त्या 2 जणी पुढच्या खेळात दाखल होणार. महत्त्वाची गोष्ट, एकदा तुम्ही मनोरा रचायला सुरुवात केली की पुन्हा त्यातलं निरांजन काढून तुम्ही खाली ठेवू शकणार नाही. एकदाच मनोरा रचत जायचा आहे, हा महत्त्वाचा नियम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, हे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं ते महत्वाचं नाही आहे. पैशांची गरज आहे, हे खरं आहे ना? हा, म्हणजे बाबा ते एका बँकेत आम्ही विचारलं पण तिकडे काही होत नाहीये. दुसऱ्या बँकेत आम्ही जाणार आहोत. घे. ₹20 लाख चेक आहे. बाबा नको. का नको? रमाच्या लग्नानंतर तू आम्हाला आई बाबांप्रमाणे मानतोस ना? मग एका बापाला त्याच्या मुलाच्या वाटचालीत मदत करायची असेल तर नाही करू शकत का? बाबा, हे तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीचे पैसे आहेत आणि असेच कसे घेऊ? अरे, हे पैसे मी का तुला देत नाहीये, हे मी गुंतवणूक करतोय. अरे, हे सगळे पैसे मी तुझ्याकडून व्याजासकट वसूल करणार आहे. बिझनेस आहे हा आणि तुझी फर्म तू नीट चालवतोस की नाही याच्याकडे मी लक्ष देणार आहे. नाही बाबा, ऐका ना, मला स्वतःची फर्म सुरू करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मला विश्वासही आहे की नक्कीच ती फर्म मी यशस्वीरित्या चालवू शकतो. पण येन केन कारणाने जर नाही त्यात यश मिळालं तर हे तुम्ही दिलेले सगळे पैसे मी नाही फेडू शकणार. राघव, माझ्या नातीचा तू बाबा आहेस आणि माझ्या दोन्ही मुलींचा तुझ्यावर विश्वास आहे. मग मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही का? हा? थँक्यू. आपल्या आयुष्यभराची कमाई असं कोणी पणाला लावत नाही. राघव, आमची रमा गेल्यानंतर तू स्वतःच्या आईवडिलांसारखं आम्हाला सांभाळलंस. असं प्रत्येकालाच नाही जमत रे. आम्हाला आई बाबा मानतोस ना तू, मग थँक्यू का? आता तुम्हा दोघांची सगळी स्वप्न पूर्ण होतील.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. राघव आनंदी आज कुठे निघाले हे? राघव आनंदी. हा अरे आजकाल काय तुम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली की काय? हा? आज कुठे निघाला जोडीनं? ते कालचं काम अर्धवट राहिलं ना म्हणून. कालचं काम अर्धवट राहिलं? अरे पण काल तुम्ही सामान भरायला गेला होतात ना, मग ते कसं अर्धवट राहिलं? तुम्हाला माहितीये ना या बायकांचा कसा स्वभाव असतो ते. एवढी मोठी लिस्ट काढली हिने आणि लिहून काही नाही ठेवलं. झालं मग महत्वाचं सामान राहिलं ना आणायचं. हे खरं आनंदी. नाही मला कसं ना मालती धारेवरच धरते, म्हणून मी काय करतो ना सगळं सामान तिच्याकडूनच लिहून घेतो, म्हणजे विसरायचा प्रश्नच नाही. आणि समजा एखादी गोष्ट विसरलो तर मग माझे केसच खेचते ती. बघितलंस ना काय अवस्था झाली माझी ती. काय बोलताय बाबा, सांगू काय ना? हे नको ग. बाबा आम्ही खोटं बोलतोय तुमच्याशी कालपासून, पण लवकरच सगळं सांगू तुम्हाला. फक्त सगळं नीट होऊ देत. आज काय पायीच? हा म्हणजे मार्केटमध्ये फिरावं लागणार आहे ना, कार कुठे पार्क करणार? नाही हरकत नाही. काय ना मी तुम्हाला विचारणार होतो मला सोडता का म्हणून ते, पण आता तुम्ही चालत चालत निघालात तर मी बघतो रिक्षा. नाही तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी आता गाडीची चावी आणतो ना. अरे नाही नाही काय नाही, काही जास्त घाई नाही आहे मला रे. मी जाईन रिक्षाला. बरं. आणि बाबा सॉरी हा, ती औषधं दिली ती आठवड्याभराचीच दिली आहेत. काय झालं त्या केमिस्ट कडे स्टॉक संपला होता. तो म्हणाला आज उद्या येईल म्हणून, मग आणून देतो. अरे ठीक आहे ना, काही हरकत नाही. चला एकत्रच खाली उतरूया आपण. हो चला चला. घराची कागदपत्र घेतली आहेत सोबत? तू नाही म्हणालीस ना? मग नाही घेतली ना? नाही. ठीक आहे, मग कसली कागदपत्र घेतली? आनंदी तुला आश्चर्य वाटलं. रमाने हयात असताना काही इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग्स करून ठेवल्या होत्या, त्याचे ते बॉन्ड पेपर्स आहेत. ते बॉन्ड पेपर्स आपण बँकेत देऊन त्यावर कर्ज मिळू शकतो असं वाटतंय मला. तर हे रमाने केलेलं सेव्हिंग्स यावर पण तुझी काही हरकत आहे का? नाही नाही नाही, आता आपण आर्थिक गुंतवणूक का करतो? कारण गरजेच्या वेळी काही अडचणी यायला नको म्हणून ना. पण आपलं घर काही आर्थिक गुंतवणूक नसू शकते ना. आपल्या घरात आपल्या भावना, नाती, आठवणी जोडल्या गेल्या असतात. घर गहाण ठेवणं मला पटतच नाही. हो, आणि तुझं म्हणणं मला पटलेलं आहे. तुला माहितीये रमा सतत सेव्हिंगचा विचार करायची आणि मी तिला विचारायचो पण म्हणलं काय एवढा विचार करते, सतत कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट करायची ती. तेव्हा नाही कळायचं मला, पण आता मला कळतंय त्याचं महत्व. अहो कळत न कळत आपल्या रमाताई आपल्याला किती मदत करत असतात ना. खरंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्हाला तुम्हाला असं कळू द्यायचं नव्हतं. मला खरंच माफ करा. तर आता सगळं सांगून टाक. सांगून टाक आणि मोकळी हो ग. आता ताणू नकोस. बोल बाळा बोल. ही गोष्ट मनोरमाची आहे. मनोरमा? 40 वर्षांपूर्वी पद्माकर राजाध्यक्ष बाबोशीत आले कारखाना बांधायला. नारायणराव, अहो इथे जमीन विकत घेऊन कारखाना बांधून तुमच्या गावाच्या प्रगतीचा स्पीड वाढवणार आहोत आम्ही.
मनोरमा नाव आहे तिचं. गावात सगळे मनू म्हणतो आम्ही. इथलीच आहे गावातली. माझं प्रेम आहे तुझ्या. माझ्याशी लग्न करशील? शेण खाल्लंय पोरीनी. अरे फोटोशी आहे ती. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. तू कोण आहेस काय आहेस? मला त्याचा देणं घेणं नाहीये. तू माझ्या ताईला फसवलंयस. तू लग्न करायचंय तिच्याशी. हो, लग्न करणार ना? लग्न काय संबंध? लोक फक्त पैसे पाहतात आणि मग खोटे नाटे आरोप करून असं गावकी तुफं करतात. अरे घोटाळ्या सैताना. अरे, मी तुझा जीव घेणार आहे. जीव घेणार आहे तुझा. घोटाळा तो माणूस घोटाळा आहे. अन्याय केलास तू माझ्यावर. अन्याय. समजत नाही ना देवीचा अपमान केलास तू. देवी तुला सोडणार नाही. तुझा मृत्यू स्त्री नाही ना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वास करेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, तुम्ही माझे आदर्श होतात. कायमच मी तुम्हाला माझे आदर्श मानत आलोय. लहान होतो तेव्हा कळत नव्हतं. लहानपणी तुम्ही कामानिमित्त कायम फिरतीवरती असायचा. मी आईकडे हट्ट करायचो की मला माझे बाबा हवेत, मला माझे बाबा हवेत. आई माझी समजूत काढायची की बाळा, तुझे बाबा बाहेर जाऊन मेहनत करतात, घाम घालतात, म्हणून आपण सुखानं जगू शकतो. मला खूप चांगलं वाटायचं, छान वाटायचं. मी शाळा कॉलेजला गेल्यावर तुमची उदाहरणं देतो की माझे बाबा माझे आदर्श आहेत, किती चांगले आहेत. हो, तुम्ही माझे आदर्श होतात, पण ती माझी चूक होती. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान मिरवत होतो मी. का केलं तुम्ही असं? सांगा ना, का केलं तुम्ही असं? आज मला तुमची लाज वाटते. माझ्या आईनं तुमच्यावरती एवढा जीव लावला, अजूनही दिवस रात्र तुमची सेवा करते, तरी तिच्याशी तुम्ही असं वागला का? का तिच्यावरती अन्याय केला? आणि सगळ्यात जास्त अन्याय तुम्ही त्या मनोरमा नावाच्या बाईवरती केलात. तुमच्या पापाची शिक्षा सगळ्यात जास्त इंद्राणी भोगती आहे. तुम्ही कधीतरी विचार केला तुमच्यामुळे इंद्राणीला आणि तिच्या आईला किती भोगावं लागलं असेल? किती हलाखीचे दिवस काढावे लागले असते? कधीतरी विचार केला? तुम्ही का विचार करा म्हणा? तुम्हाला जे उपभोगायचं होतं ते उपभोगून झालं होतं तुमचं, बरोबर? आणि तरीही तुम्ही उजळ माथ्यानं फिरत होतात. तुम्हाला असं कधीच वाटलं ना काय हो की आपण लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो? हो, तुम्ही मनोरमा आणि इंद्राणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मला माहित नव्हतं तेव्हा.
माझे आदर्श बाबा या थराला जाऊ शकतात. मला माहित नव्हतं माझे आदर्श बाबा व्यभिचारी असतील. आणि हा भूतकाळ तुम्ही कधीही कोणासमोर येऊ दिला नाही. पण ते नेत्रा म्हणते ना, ते बरोबर आहे. देवी सगळ्याचा हिशोब ठेवते, करते. त्यामुळे तुम्ही इतकी वर्ष प्रेतासारखे जिवंत पडून आहात एका जागी. कितपत हे सगळं तुम्ही का केलं हे विचारण्यात काहीच अर्थ नाही आणि उपयोगही नाही. मला तरी काय अधिकार आहे विचारण्याचा. पण हे नेमकं सगळं काय होतं? पुरुषी अहंकार, वासना का आणखीन काय? मला तुम्हाला हे विचारण्याचा अधिकार नाही. मी तरी वेगळं काय केलंय? तुमच्यासारखाच वागलो मी. माझ्या वासनेनं पुरुषी अहंकाराला जन्म दिला आणि व्यभिचार करून बसलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चंचे, कुठे गेलतीस तू? काम होत. ताई विचारत होती. काय सांगितलंस तू? तयार व्हायला म्हणून. माझ्यापासून कुठे अडलंय तिचं? नवरा मुलगा कुठं आलाय अजून? यो बघ आलाय. टाकले सरकार, थांबा. धनाजी वाटून टाका. वय. चला मेहंदी काढून घ्या. मेहंदी आम्ही? अहो लग्न आहे तुमचं, घ्या काढून 5 गोळे. नाही ते बायका काढतात कुठं. अहो मेहंदी पावित्र्याचं चिन्ह आहे. हा ते बायकांनी लेवावं असं कुठं सांगितलंय वय? हा नवरदेवात शास्त्र म्हणून काढून घ्या. 5 गोळे काढून घ्या. हा काढून घ्या. हा असं करून कसं चालेल? हा यायला लागतंय. हा सरकार चला, थोरल्या सरकारने सांगितलंय चला. मला तेवढंच पाहिजे. मी काढू काय? नाही मी काढतो. आयो काढतोय. गोळ्या गोळ्याची रांगोळी. रांगोळी नाही, मेहंदी. येडा डोसक्याच्या. हा गोळ्या गोळ्याची मेहंदी. मला भी येते मेहंदी गोळ्या गोळ्याची. मला पण येते मेहंदी गोळ्या गोळ्याची. या गोळ्यापेक्षा ह्यो गोळा परवडला. चला सर. अयो चंचे इकडे. गप मनाला लावून घेऊ नकोस. गप. 1 2 3 4 5 सरकार बसतय. ते दिसतंय. सरकार वहिनी साहेबांचं नाव लिहू. आली मास्तरीन बाईली. अहो सरकार वहिनी साहेबांचं नाव अक्षर आहे. विसरलोच गिराव. लिहिली. मग ए लिहितो. ओय जमल का तुला ते विंगरजीत? हा त्यात काय नाही जमायला. जमतं मला इंग्रजीत ना. व्यंक्याली इंग्रजी काय नको. आपली आन बान शान माय मराठीत लिही. हा कळलं काय? कळलं. कळलं का? ताई मी प्रेग्नंट आहे. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. मला तुम्ही आवडलात. ते नाही म्हणाले. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. मला तुमच्या घरची सून करून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
काय हं? बोला. हा ते नव मेहंदी काढली काय तुम्ही? मी नाही काढली. का? आज मेहंदी होती ना आपली. आम्ही तर काढले हो. तुम्ही तुमच्या हातावर स्वतः मेहंदी काढली? हे नाही हो, पव्या नाही काय आमचं उत्साही कार्यकर्ता, त्यानं काढली. माझ्या हातावर पण एका ताईने काढली. हा हा म्हणजे असं म्हणायचं होय तुम्हाला. बर बर म्हणजे हा भाषा सोडू नका तुम्ही मास्तरीन बाई. हा म्हणजे काढली नाही मेहंदी, काढून घेतली असं म्हणायचं तुम्हाला. पकडा शब्दात पकडा हो गरीबाला. तुमची भाषा आणि तुमचं ते काय व्याकरण भाषेचं. तुमची भाषा अधिपती उलटी असते. उलटी काय? लाडखळकर राज. हे काय? लाडखळकर राज येईल 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 या गा. तुम्ही काय बोलताय अधिपती? काय होतंय तुम्हाला? त्याला भाऊ काय वा. ही कुठली भाषा आहे? अहो तुम्ही म्हणलाच ना माझी भाषा उलटी असते. अहो पण मला काही कळलंच नाही तुम्ही काय बोललात. त्याच्यासाठी उलटा प्रवास करायला लागणार तुम्हाला मास्तरीन बाई. पण सांगा तरी काय म्हणत होतात? अहो काय नाही, मी म्हणलं जरा खळखळला अगाय लय 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 जरा खळखळला, पण उलट बोललो. पण तुमचा हसण्याचा जरा असाच खळ 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 राहू दे. वा वा वा, हे छान स्किल आहे तुमच्याकडे. अशी उलटी भाषा सगळ्यांना जमत नाही आणि बुद्धीचा कस सुद्धा लागतो. तुम्ही जे बोलला ते आवडलं बरं का मला मास्तरीन बाई. पण मी तर सरळच बोलते. नाही ते नाही हो, ते सगळ्या विद्यार्थ्यांचं डोसकं काय समान नसते आणि नुसतं असं डोसकं करून तुम्हाला चालत नाही. याहून त्याहून ते. अच्छा ते होय. ओके. ते नव मेहंदीचा वास भारी होती की नाही? तुम्ही खरंच मेहंदी काढली? मग तुम्हाला काय खरं वाटण झालं काय? नाही. फोटो पाठवू काय? लिवलंय तुमचं नाव. पण तर अधिपतीचा असतो ना. अक्षू बाळा जरा इकडे ग. हा आई आले. मी करते नंतर फोन. आई बोलावते. हा ठीक आहे. बाय. अहो आम्ही अधिपतीचं नव अक्षराचाच लिवला आणि नुसतं हातावर लिवला नाही, काळजावर कोरलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे वरवर सतत असं दाखवता की आम्हाला कशी शिल्पीची काळजी, आम्हाला कशी शिल्पी हवी आहे, पण ऍक्च्युली तसं काहीही नाहीये. तुम्ही उलट सतत हाच विचार करत असता की शिल्पी या घरातून कशी निघून जाईल, आणि म्हणूनच तुम्ही मला प्लॉट दाखवायला नाही घेऊन गेलात हो ना. शिल्पी तू तर गप्प बस. शिल्पी काय करतेस? वाटेल ते आरोप करतेस, कोणाबद्दल काही बोलतेस. प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढायची गरज नाहीये, समजलं तुला? मी चुकीचाच अर्थ काढते कारण मी चुकीचीच आहे ना. तुम्हाला असं सतत वाटत राहतं की मी लहान आहे, मला कशातलंच काही कळत नाही. सगळं कळतं ते तुम्हालाच. तुम्ही शहाणे आहात बाबा. शिल्पी अगं काय झालंय तुला? काय एवढी चिडचिड करतेस तू? मी तुझ्याकडून जे ऐकलंय ते ऐकल्यानंतर सुद्धा मी तुझ्यावर चिडचिड करायची नाही असं म्हणणं आहे का तुझं? काय ऐकलंस तू? सांग काय ऐकलंस? तुझी लाडकी बायको म्हणाली की बरं झालं आपण शिल्पीला इकडे घेऊन नाही आलो. मी फोन केला होता, तुला कदाचित कट करायचा होता तो, पण तो रिसीव्ह केला गेला. त्यानंतर तुम्ही जे काही बोललात ते सगळं ऐकलं मी, पण बरं झालं मी सगळं ऐकलं. निदान तुमच्या मनात काय ते तरी कळलं मला. शिल्पी तू ऐकणार होती? अश्विनी तुझ्या विरोधात काही प्लॅन वगैरे करत नव्हती शिल्पी. त्या प्लॉटवर इतके खड्डे होते ना की ती विचार करत होती की शिल्पी इकडे आली असती तर या खड्ड्यात अडकून पडली असती आणि तिचं काय झालं असतं. ऐक ना प्लीज, अशी कारणं देऊ नकोस मला. मला नाही पटणार आहे ती. तुला काय वाटतं या सगळ्यावर विश्वास बसेल माझा? किती पाठीशी घालणार आहेस तू तुझ्या बायकोला? मी पाठीशी घालतोय तिला.
मी हा डोकं फिरलंय का तुझं? आधी स्वतःकडे बघ आणि मग दुसऱ्यांना ब्लेम कर. हे बघ लागलंय तिला, पाय मुरगळलाय तिचा. अहो काय करताय तुम्ही? ती जे काही बोलते ती रागाच्या भरात बोलते ना. थांब अश्विनी थांब. अरे मोठी सत्य कळलं मला, सत्य ऐकायचं ना तुला? ऐक आता. त्या प्लॉटवर ना एवढे मोठे मोठे खड्डे होते. त्या खड्ड्यामध्ये अश्विनीचा पाय अडकला आणि ती पडली, तिला लागलं. पण तेव्हा ही ना ती तुझा विचार करत होती. शिल्पी इकडे आली असती तर तिचं काय झालं असतं? ती प्रेग्नेंट आहे, तिला किती लागलं असतं? स्वतःचा विचार करत नव्हती ती. पण तू सरळ कधी विचारच नाही केला ना तिचा. कारण तूच अशी आहेस ना की तू सरळ कोणाचा विचार करू शकत नाहीस. सतत निगेटिव्ह थॉट्स असतात तुझ्या डोक्यात. मी तर म्हणतो ना, असा निगेटिव्ह विचार करणारा माणूस या घरातच नकोय मला. जा तू. श्रेयस, अहो काही काय बोलताय तुम्ही? श्रेयस शांत हो, शांत. अश्विनी तू आधी बस बघू. आधी बस, औषध लावूया. बाई मला काही झालं नाही. जरा जरा कळलं मला. ऐकणार नाहीस तू. थोडस खर्चटलंय तुम्ही सगळे. ठीक आहे. नाही हळद नको, हे मलम लाव. थांब मीच लावतो. अहो खरंच काही काय खरं नाही लागलं दाखव. आई हे लावून तुम्ही पण नसेल. काही झालं तरी सगळेजण आपोआप हिच्या बाजूने होतात आणि मी नेहमी एकटी पडते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि प्रॉब्लेम कसा आहे की तुम्हा दोघांपैकी कोणालाही भूक लागली तरी खावं तुलाच लागलं. हो ना, ते आमचं आम्ही बघून घेतो. अरे बापरे, आमचं आम्ही बघून घेऊ? हे बाळ, त्याची आई, आमची कोणीच लागत नाही. ऐक ना दादा, मला ना आता कोणाशीच काहीही बोलण्याची इच्छा नाहीये. तू प्लीज मला एकटीला सोड. नाही सोडलं. तुला जेवावं लागेल, आमचं सगळ्यांचं ऐकावं लागेल. स्वतःची मनमानी मी तुला करून देणार नाही, कळलं? शिल्पी, आम्ही जे काही सांगतो ते तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना. अरे बापरे, थोडा राग. मला सडनली ना ती जुनी शिल्पी आठवली. ए बाबा, तुला रागवायचं रागव, भांडायचं भांड, माझं डोकं पडतं डोकं फोड, पण जुनी शिल्पी नको. कारण ही नवीन शिल्पी ना आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. दादा, तुला काय वाटतं मी मुद्दाम करते का? मी कितीही ठरवलं ना तरी सुद्धा वाईट विचार येतात मनात कधी कधी. काय येतात तेच तर मी सांगतोय मगाचपासून तुला. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. सगळे तुझा चांगला विचार करतात. सगळ्यांना तू हवी आहेस घरी. मी खरंच हवी? मला तर हे फार बरोबरच वाटतं. म्हणजे खरंच कोणाला काही फरक पडतो का मी असले काय नसले काय, किंवा जेवली आहे नाही जेवली, कोणाला काही फरक पडत नाही असं मला तरी वाटतं. हे बरोबर म्हणतोय तुला. तू जेवली नाही जेवली काय कोणाला फरक पडतोय? म्हणूनच बहुतेक अश्विनी जेवली नाही. म्हणजे विचारलं मी तिला, का जेवली नाहीस? तर नाही, सहज भूक नाहीये. बहिणी उपाशी आहे? हो, उपाशी आहे. आणि आता फतवा काढलाय तिने, जोपर्यंत शिल्पी जेवणार नाही मीही जेवणार नाही. ती इकडे आली असती तुला बोलवायला, तू भास्कन गेली असती अंगावर तिच्या, म्हणून मला पाठवलं. मला सवय आहे ना लहानपणापासून. शिल्पी दिवसभर ना ती अश्विनी सगळ्यांची काळजी करत असते. तुझी काळजी, तुझ्या बाळाची काळजी, माझी काळजी, आई बाबांची काळजी. बिचारी दिवसभर प्रयत्न करत असते की सगळे खुश राहावे, सगळे आनंदात राहावे. पण तुला काय फरक पडतो का? तू अश्विनी बद्दल काही मनात येईल तो विचार करतेस. नको करूस असं. हे किती छान आहे ना, तू कायम तुझ्या बायकोची बाजू घेतोस. आय मीन छान आहे, हे घ्यायला पण पाहिजे. किती छान वाटतं की एक माणूस एखाद्या माणसाची बाजू घेतो आणि त्याच्या बाजूने बोलतो. मला ना माझ्या बाबतीत हेच मिसिंग वाटतं. हा, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाजूने बोलणारं कोण आहे माझ्यासाठी, किंवा माझ्याबद्दल बोलणारं कोण आहे. आणि ते सगळं मी आता या बाळात बघते.
असं वाटतं मला की बाळ जेव्हा जन्माला येईल ना तेव्हा ते असेल माझ्या बाजूने बोलणारं, माझ्यासाठी बोलणारं. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, मला खरंच भीती वाटते. असं वाटतं की सगळं नीट होईल ना माझ्या बाळाच्या बाबतीत. मला ना एकटं पडल्यासारखं. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, कळलं तुला? तुझा दादा आहे, अश्विनी आहे, आई बाबा आहेत. आम्ही शेवटपर्यंत तुझ्या बरोबर राहणार. डोंट वरी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.